संतोषनी एक गोष्ट नक्की ठरवली होती की आता कोण कुठल्या पक्षातनं कुठे गेला, कोणी कुठे प्रवेश केला, कोणी कोणाला जय महाराष्ट्र केला वगैरे असल्या बातम्या आपण अजिबात बघायच्या नाही. पण हे ठरवताच एका बातमीनं त्याचे कान टवकारले गेले. बातमी होती अंबरनाथची. आणि राजकारणामध्ये नैतिकता उरलेली नाही असं जे म्हणतायत त्यांच्यासाठी फार मोठा आदर्श घालून देणारी ही बातमी होती. तर झालं असं की अंबरनाथ नगरपालिकेमध्ये भाजपनी काँग्रेसच्या नगरसेवकांना सोबत घ्यायचं ठरवलं. त्याच्यामागची इक्वेशनसुद्धा फार इंटरेस्टिंग होती. शिवसेनेचे तिथे 27 नगरसेवक आहेत आणि भाजपचे 14 नगरसेवक आहेत. तर भाजपने काँग्रेसचे 12 आणि राष्ट्रवादीचे 4 असं समीकरण जुळवण्याचा प्रयत्न केला. आणि याला सगळ्यात पहिलं ऑब्जेक्शन घेतलं शिंदेंच्या शिवसेनेनं. आणि साहजिक आहे, अशा प्रकारची अभद्र युती महाराष्ट्रात अंबरनाथमध्ये कोण सहन करेल. ते झाल्यानंतर सूत्र फिरली, राज्यभर चर्चा झाली आणि हे काय अनैतिक महाराष्ट्रामध्ये घडतं आहे, आत्तापर्यंत जे कधीच घडलं नव्हतं, अशी कुठलीही अभद्र युती होते आहे असा प्रश्न सगळ्यांना पडला. स्वतः मुख्यमंत्र्यांनी ABP मासाला एक्सक्लुसिव्ह मुलाखत देऊन खडसावलं की अशा प्रकारची युती आम्ही सहन करणार नाही, जर ती झाली असेल तर ती मोडायला पाहिजे. मग त्यानंतर चक्र फिरली आणि शेवटी ही युती करायची नाही असं ठरलं. मग त्यानंतर एक फार भारी तोडगा निघाला. तो तोडगा असा निघाला की जे 10 नगरसेवक भाजपसोबत येणार होते ते आता भाजपमध्ये प्रवेश करतील. म्हणजे टेक्निकली ते काँग्रेसचेच नगरसेवक असतील, पण ते भाजपमध्ये प्रवेश करतील. आणि त्यामुळे काँग्रेसचे फक्त नगरसेवक असले असते तर कुठले विचार घेऊन ते यांच्यासोबत आले असते. पण आता ते भाजपमध्ये प्रवेश करतायत, त्यामुळे त्यांचे विचार बदलणार आहेत. आणि त्यामुळे विचारांसाठी चाललेली ही लढाई महाराष्ट्रामध्ये एक नवा आदर्श घालून देणारी आहे असं संतोषला वाटलं. तुम्हाला काय वाटतं? कुठला नवा आदर्श या अंबरनाथ पॅटर्नमधनं एस्टॅब्लिश होतोय? नक्की कळवा.